आशिया चषक 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केलाय। हा सामना अतिशय खास असणार आहे, कारण क्रिकेटच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे दोन्ही संघ तब्बल 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच आशिया चषकातील अंतिम फेरीत आमने-सामने येणार आहेत। क्रिकेटवर एक हाती वर्चस्व असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचा दुबळ्या नेपाळने पराभव केलाय। वेस्ट इंडिज संघावर नेपाळने 19 धावांनी विजय मिळवलाय। नेपाळ संघाने विक्रम रचला असून पूर्ण सदस्य संघाविरुद्ध त्यांचा पहिला विजय ठरलाय। 3 T20 सामन्यांच्या मालिकेत नेपाळने आता 1-0 ने आघाडी घेतली आहे। आजपासून 11व्या आशियाई जलतरण चॅम्पियन स्पर्धेला प्रारंभ होत असून साजन प्रकाश आणि श्रीहरी नटराज या 2 ऑलिम्पियन जलतरणपटूंच्या कामगिरीवर भारताची नजर राहील। या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी 40 सदस्यांचा भारतीय संघ सहभागी होत असून त्यामध्ये 20 महिला आणि 20 पुरुषांचा समावेश आहे। जम्मू काश्मीरची 18 वर्षीय भारतीय तीरंदाज शीतल देवीने पॅरा वर्ल्ड आर्चरी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावलंय। तिने तुर्कीची विश्व क्रमवारीत अव्वल असलेली ओजनूर क्योर गिर्दी हिला 146-143 अशा फरकाने पराभूत केलंय। ISSFच्या कनिष्ठांच्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत काल 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक नेमबाजी प्रकारात रश्मिका सहगल आणि कपिल यांनी भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं। स्पर्धेच्या पदक तक्त्यात तिसऱ्या दिवशी भारताने आघाडीचं स्थान मिळवताना 3 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण 9 पदकं मिळवली आहेत। WTA टूरवरील सुरू असलेल्या चायना खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या टॉप सीडेड इगा स्वायटेकने एकेरीची तिसरी फेरी गाठताना चीनच्या युईचा पराभव केलाय। WTA टूरवरील 1000 दर्जाच्या टेनिस स्पर्धांमध्ये सलग 3 टेनिस हंगामात 25 किंवा त्याहून अधिक विजय नोंदवणारी स्वायटेक ही पहिली महिला टेनिसपटू ठरली आहे। 17 वर्षांखालील वयोगटातील खेळविण्यात आलेल्या 2025च्या पुरुषांच्या सॅप फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत विजेतेपद भारताने पटकावलंय। शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने बांगलादेशचा पेनल्टी किकवर 4-1 अशा गोल फरकाने पराभव केलाय। शनिवारपासून सुरू झालेल्या विश्व पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत पुरुषांच्या उंच उडी प्रकारात शैलेश कुमारने यजमान भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळवून दिलंय। पुरुषांच्या T63 गटातील उंच उडी प्रकारात शैलेश कुमारने 9व्या स्पर्धा विक्रमासह 1.91 मीटरचे अंतर नोंदवलंय।